ओके. आज आपल्याला एस-क्यू-एल चालू करायचं आहे. एस-क्यू-एलचं इंट्रोडक्शन आणि मी तुम्हाला एक लिंक दिली होती मागच्या आठवड्यात, की ज्याच्यात तुम्हाला एस-क्यू-एल सेटअप कसं करायचं आणि डाउनलोड कसं करून इन्स्टॉल कसं करणे वगैरे त्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या मी. ज्यांनी केल्या असेल त्यांनी चांगलंच आहे, नसेल केल्या तर मी तुम्हाला सांगतो आज परत की कसं करायचं वगैरे आणि ते आज करून घ्या. उद्यापासून आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिकल करायची आहे एस-क्यू-एलमध्ये. तर ते महत्त्वाचं आहे. एस-क्यू-एल आपलं एक 7-8-10 दिवस चालेल. ज्याच्यात आपण बऱ्यापैकी प्रॅक्टिकल्स कव्हर करून तुमच्या कन्सेप्ट्स एकदम व्यवस्थित करून घेऊया. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एस-क्यू-एल खूप महत्त्वाचं आहे. एस-क्यू-एलमध्ये आपण जेव्हा प्रॅक्टिकल करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जातील, क्वेरीज वगैरे लिहाव्या लागतात. त्या तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त प्रॅक्टिस करशाल, तेवढं चांगलं आहे. आणि तुम्हाला काही ठिकाणी असे एक एस-क्यू-एल कसं प्रॅक्टिस करता येईल वगैरे हॅकर रँकवर वगैरे hackerrank.com वगैरे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती कसे प्रॅक्टिस करता येईल ते पण सांगतो. अ, ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो. म्हणजे एस-क्यू-एल जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे बऱ्याच वेळा एस-क्यू-एलचे क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे जरी तुम्ही पॉवर बीआयच्या इंटरव्ह्यूसाठी गेले तरी तुम्हाला एस-क्यू-एलचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कारण की काय आहे ना, एस-क्यू-एल बऱ्याच वेळा बॅकएंड असतं. जे काही डेटाबेस आपण जे काही ॲप्लिकेशन्स यूज करतो फ्रंट एंडला, त्यावेळेस एक्सेल एस-क्यू-एल हे जे आहे ते डेटाबेस असतं. तर फक्त पॉवर बीआयच नाही, तर कोणताही टूल घ्या. म्हणजे फ्रंट एंडला जरी बघितलं तुम्ही तर वेबसाईट डेव्हलपमेंट वगैरे असतात. वेबसाईट डेव्हलपर जे असतात, त्यांना पण बॅकएंड एस-क्यू-एल डेटाबेसेस वगैरे असतो. कारण की जो काय आहे तो डेटा डेटाबेसेसमध्ये स्टोअर होत असतो. म्हणजे तुम्ही डेटा सायंटिस्ट व्हा किंवा डेटा अनलिस्ट व्हा किंवा वेब डेव्हलपर व्हा किंवा ॲप डेव्हलपर व्हा, कोणतेही व्हा, कुठेही ना कुठे तुम्हाला डेटाबेसशी संबंध येणारच आहे, की जिथे तुम्हाला क्वेरी लिहिणे आले, टेबलचं जे आहे ते डेटा फिल्टरेशन किंवा डेटा मॅनिप्युलेशन, फॉर्म्युलेज, फंक्शन्स यूज करावेच लागणार आहे. त्यासाठी ह्या कन्सेप्ट्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तुमच्या ह्या कन्सेप्ट्स आहे ना, त्या व्यवस्थित क्लिअर करून घ्या. अ, तुम्हाला एकदमच झिरो नॉलेज असेल, की एस-क्यू-एल म्हणजे काय? काहीच नसेल, तरी ते आपण इथून बेसिकपासूनच घेणार आहे जवळपास. ज्यांचं बी-सी-एस, बी-सी-ए वगैरे असे बॅकग्राऊंड झालेले आहे, त्यांना हे काही सब्जेक्ट्स होते ना, ते पर सेमिस्टर असे काही सब्जेक्ट्स होते डेटाबेसेसचे वगैरे. त्याच्यात त्यांच्या बऱ्याचशा कन्सेप्ट झालेल्या असतात. ते डिटेलमध्ये असतात थोडं. परंतु एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली अप टू दॅट लेव्हल की जिथं तुम्ही काम करू शकतात, क्वेरीज लिहू शकतात, क्वेरीजचे म्हणजे एखादा क्वेश्चन दिला तर तुम्ही त्याच्यावरती आन्सर्स फाइंड आउट करू शकतात. तेवढं करून घेण्याचं काम मी या एस-क्यू-एलच्या कोर्समध्ये करणार आहे. तर साधारण एस-क्यू-एल म्हणजे काय त्याचं इंट्रोडक्शन बघूया आता. तर 4-5 कन्सेप्ट्स आहे, त्या महत्त्वाच्या आहे, की आपल्याला एस-क्यू-एल म्हणजे काय नेमकं, डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय आणि रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय. आता ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात. म्हणजे की तुम्हाला नेमकं कोणताही टेक्नॉलॉजी वापरा, सॉफ्टवेअर वगैरेच वापरा, परंतु तुम्हाला एस-क्यू-एलच्या टर्मिनॉलॉजी किंवा कन्सेप्ट्स ह्या महत्त्वाच्या असतात. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? मग त्यानंतर मी आता एस-क्यू-एल म्हणजे नेमकं काय? आता एस-क्यू-एल म्हणजे किंवा याला सिक्वल म्हणतात. एस-क्यू-एल लँग्वेज यूज फॉर रिलेशनल डेटाबेस. क्वेरी द डेटा म्हणजे आपण एखाद्या डेटाबेसमधून आपल्याला डेटा रिट्रीव्ह करायचा आहे किंवा पाहिजे आपल्याला डेटा, तर तो आपल्याला रिट्रीव्ह करण्यासाठी एस-क्यू-एल ही एक टेक्नॉलॉजी आलेली आहे, की त्या टेक्नॉलॉजी कॉमन टेक्नॉलॉजी असते सगळीकडे, यूज केली जाते आणि त्याच्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून किंवा ह्या टूलचा वापर करून आपण काही कमांड लिहितो आणि त्या कमांड लिहिल्यानंतर आपल्याला डेटाबेसचा टेबल सॉरी डेटाबेसमध्ये असलेले टेबल त्याच्यातला जो डेटा आहे तो आपण एकतर डेटा रिट्रीव्ह करू शकतो, डेटा इन्सर्ट करू शकतो टेबलमध्ये, त्यानंतर डिलीट करू शकतो. बऱ्याचशा अशा ज्या काही ऑपरेशन्स आपण टेबलवरती करू शकतो. म्हणजे आता एक्सेल आणि एस-क्यू-एल ह्या दोन गोष्टी सिमिलर आहे ऑलमोस्ट. म्हणजे जर तुम्हाला विचार करायचा जर झालं, की एक्सेल काय करतं, तर डेटा स्टोअर करण्याचं काम करतं. म्हणजे जर आता तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल एक्सेलमध्ये आपण काय करतो, जनरली आपल्याकडे काय असतात, शीट्स असतात वेगवेगळ्या. म्हणजे स्प्रेडशीट किंवा वर्कशीट. ह्या वर्कशीटमध्ये आपण काय एक स्ट्रक्चर असतं. काय असतं, की कॉलम्स असतात आणि रोज असतात. मग वरती आपण काय करतो, काही टेबल्स क्रिएट करायचे असेल, तर आपण काय करतो, टेबलला म्हणजे त्या रोला आपण हेडर देतो
जसं की फर्स्ट नेम, लास्ट नेम, सॅलरी, ॲड्रेस वगैरे असे फील्ड देतो आणि खाली आपण त्याचा डेटा फिलअप करतो. मग तो एक प्रकारचे आपण जसं सांगितलं होतं, की तुम्ही ॲज अ टेबल फॉर्मॅट करा. मग ते झाल्यानंतर मग त्या टेबलच्या डेटावरती आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करतो? सम करतो, मिनिमम, मॅक्सिमम, एव्हरेज, अजून काही कॅल्क्युलेशन्स, स्टॅटिस्टिकलच्या कॅल्क्युलेशन्स, व्ही-लुकअप, एक्स-लुकअप असे बरेचसे ऑपरेशन्स आपण करतो. म्हणजे खूप सारे ऑपरेशन्स आपण त्या डेटावरती करतो एक्सेलच्या आणि ते केल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण त्याला पुढे कसं रिप्रेझेंट करतो, व्हिज्युअलायझेशन्स वगैरे करतो, त्या गोष्टी नंतरच्या आल्या. परंतु हे जे काही डेटा आहे, एक्सेलमध्ये जो आपण डेटा आहे, तो ॲज अ स्टोरेज सिस्टम म्हणून यूज करतो. म्हणजे आपलं जर रोजचं काही ट्रान्झॅक्शन असेल, तर आपण एक्सेलमध्ये यूज करतो. आता हे एक्सेलमध्ये जेव्हा आपण सुरुवात झाली, हे डेटाबेसेस वगैरे नव्हते, एस-क्यू-एल वगैरे नव्हते, तेव्हा बऱ्याच वेळा एक्सेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या किंवा अजूनही काही काही छोट्या कंपन्यांमध्ये फक्त एक्सेल यूज केलं जातं. प्रवीण, तुमचं काय क्वेश्चन विचारताय की तुम्ही कोणाशी बोलताय? हां, ठीक आहे. तर हे जे काय आहे ते एक्सेलमध्ये आता पण तुम्ही काही बघितलं असेल छोटे-छोटे बिझनेसेस असतात किंवा छोटे-छोटे ऑफिसेस असतात ते अजून पण एक्सेलच यूज करतात. म्हणजे ते काय एस-क्यू-एलमध्ये वगैरे जात नाही. म्हणजे एखाद्या अकाउंटचं ऑफिस वगैरे असेल तर ते काय करतात अजून पण एक्सेलमध्येच त्यांचा डेटा स्टोअर करतात. जे काही रोजचे ट्रान्झॅक्शन होतील काही असतात ते सगळे एक्सेलमध्ये होतात. परंतु जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत गेली आणि जसा डेटा मोठा होत गेला म्हणजे आता तुम्ही बँकेचं सॉफ्टवेअर जर बघितलं तर किंवा बँकेचे जे ट्रान्झॅक्शन असतात, एवढे कस्टमर्स असतात, त्यांचे रोजचे एवढे ट्रान्झॅक्शन असतात. आता पहिलं कसं होतं ना, जुन्या काळात म्हणजे ज्यांचे अकाउंट्स होते, बँक अकाउंट म्हणजे एखादा तालुका प्लेस जरी धरली, तर तो त्यावेळेस पण त्यांच्याकडे तालुका प्लेसमध्ये जवळपास 100-200 अकाउंट नंबर असतील. म्हणजे आज जास्त खूप खूप लोकं नसतील, की ज्यांच्याकडे म्हणजे मी ही गोष्ट करतोय एक 30 वर्षापूर्वीच्या याच्यात. त्यावेळेस खूप क्वचितच लोकं बँकेत अकाउंट ओपन करायचे. आणि अकाउंट जरी ओपन केलं तर त्यांचे क्वचित ट्रान्झॅक्शन असायचे, जास्त नसायचे. आत्ताची गोष्ट अशी आहे, की जवळपास प्रत्येकाकडे घरातल्या ॲटलीस्ट एका माणसाचं जरी बँक अकाउंट आहे आणि पैसे आपण जास्त कॅश म्हणजे कॅरी करतच नाही. मग आपल्याला जसं पाहिजे तसं आपण एटीएममधून ट्रान्झॅक्शन करतो. कधी-कधी आपण ₹100 काढतो, ₹500 काढतो, कधी ₹1000 ₹2000 असे जसे पाहिजे तसे काढतो. म्हणजे जशी गरज असेल तशी. म्हणजे कधी-कधी आपण दिवसाचं अं, 1-2 वेळेस पण काढतो, कधी काढत नाही. परंतु जनरली बरेचसे कस्टमर्स आहे, की असे हे जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन करत असतात. त्यामुळे हा डेटा वाढत गेला. मग रोजचा डेटा आपण हा Excelमध्ये तर स्टोअर करू शकत नाही जास्त. त्यामुळे असे डेटाबेसेस आले, की जे डेटाबेसमध्ये आपल्याला असा डेटा स्टोअर करावा लागणार आहे. मग त्यासाठी एस-क्यू-एल ही एक टर्मिनॉलॉजी आली किंवा एस-क्यू-एल ही एक कन्सेप्ट आली. आता एस-क्यू-एललाच सिक्वल मी म्हटलं, की तुम्हाला सिक्वल पण म्हटलं जातं, की स्ट्रक्चर्ड इंग्लिश क्वेरी लँग्वेज. म्हणजे ज्या बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतात, की पी-एल-एस-क्यू-एल येतं का तुम्हाला? की पी-एल सिक्वल येतं का? वगैरे असे काही क्वेशन्स असतात. तर सिक्वल जरी म्हटलं तर तुम्हाला ते एस-क्यू-एल म्हणायचं स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. मग आता डेटा मी म्हटलं तुम्हाला, की जेव्हा आता डिजिटलाइज स्वरूपात जो डेटा आला, त्याच्यात मग वर्ड्स, नंबर्स फॉर इव्हन पिक्चर्स, बँक स्टोअर्स आता एक एक्झाम्पल्स आहे. बँकमध्ये काय असतं, बँक काय स्टोअर करते, आपलं नाव स्टोअर करते, ॲड्रेस, फोन नंबर, अकाउंट नंबर्स, ट्रान्झॅक्शन डिटेल्स, आपण किती क्रेडिट करतोय, किती डेबिट करतोय, हे जे काय ट्रान्झॅक्शन अमाउंट आहे वगैरे, ते सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं काम हे बँक करते आणि जे काय आहे ते आता कम्प्युटराइज झालंय म्हणून ते डिजिटल स्वरूपात आपलं स्टोअर होतं. तर हा डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक स्टोरेज सिस्टम पाहिजे असते. मग त्यासाठी आपल्याला हे स्टोरेज सिस्टम लागण्यासाठी आपल्याला काय करतात, हे एस-क्यू-एल ही टूल्स आले. एस-क्यू-एलचे वेगवेगळे टूल्स आले. मग आता हे काय आहे, सेफ आणि सिक्युअर डेटा स्टोरेज आहे. एस-क्यू-एल जे डेटाबेस आहे ते सेफ आणि सिक्युअर्ड आहे. म्हणजे याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही, की तुम्ही जो काही डेटा आहे तो व्यवस्थित सिक्युअर्ड करावा लागतो. ते एन्क्रिप्शन वगैरे टेक्नॉलॉजी असतात त्या यूज केल्या जातात. कोणी हॅक करू शकत नाही. जनरली आता म्हणजे जे प्रॉपर खूप हाय लेव्हलचे हॅकर्स असतात ते बँकचे सिस्टम पण हॅक करतात. परंतु जनरली शक्यतो होत नाही, की आता बरेचसे आता सिक्युरिटी आलेली, की म्हणजे आता कोणतंही ट्रान्झॅक्शन करायचं असलं तर आपल्याला ओ-टी-पी दिल्याशिवाय काही ट्रान्झॅक्शन होत नाही. म्हणजे ऑनलाईन जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर. मोबाईलवर ओ-टी-पी आल्याशिवाय होत नाही. हे का आलंय? कारण की आपली सेफ्टी आणि सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्यासाठी ह्या ज्या काही टेक्निक आलेली नवीन-नवीन, त्या ह्या डेटाबेसच्या स्टोरेज सिस्टममध्ये इम्प्लिमेंट केलेल्या असतात. त्यामुळे
आपल्याला हे जे काय एसक्यूएल टेक्नॉलॉजी आहे ती सर्व ठिकाणी यूज होते. मी तुम्हाला सांगितलं ना, कोणतंही सॉफ्टवेअर घ्या, बँकेत सॉफ्टवेअर घ्या, त्याला बॅकएंड एसक्यूएल असेल. आता त्याच्यात पण प्रकार आले वेगवेगळे, परंतु त्या पुढच्या गोष्टी आहे. तर त्या मी पुढे सांगेल की एसक्यूएलच्या व्यतिरिक्त पण कोणते कोणते डेटाबेस आहेत, जसे की बिग डेटा आलेले, मग हाडूप वगैरे, अशा त्या वेगळ्या कन्सेप्ट आहे, त्या पुढं तुम्ही शिकू शकतात. म्हणजे हे जसं जसं डेटा वाढत चाललाय तसं तशा टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होत जातात. परंतु आता पण मोस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी किंवा मोस्ट ऑफ द जे प्रोजेक्ट्स आहे ते काय यूज करतात, तर एसक्यूएलच ह्या टेक्नॉलॉजी यूज करतात ॲज अ बॅकएंड सिस्टम. ठीक आहे. व्हॉट इज अ डेटाबेस? Database is nothing but a repository of a data. It provides functionality for adding, modifying, querying data. म्हणजे हे जे काय आहे ते जे काय आपलं आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे पर्टिक्युलर डेटावरती, ते डेटा ॲड करण्याचं म्हणजे डेटा इन्सर्ट करण्याचं, डेटा मॉडिफाय करण्याचं म्हणजे डिलीट करणे वगैरे, अपडेट करणे वगैरे, डेटा क्वेरी करायचं म्हणजे डेटा रिट्रीव्ह करायचं वगैरे, हे जे ऑपरेशन्स आहे ते ह्या डेटाबेस सिस्टममध्ये होतात. म्हणजे डेटाबेस काय आहे की एक स्टोरेज सिस्टम आहे, रिपॉझिटरी ऑफ डेटा, आणि त्याच्यात आपण वेगवेगळे डेटा मॅनिप्युलेशन करू शकतो. आणि डिफरंट काइंड ऑफ डेटाबेस स्टोअर डिफरंट डेटा इन अ डिफरंट फॉर्म्स, म्हणजे वेगवेगळा, म्हणजे आपला क्वालिटेटिव्ह डेटा असेल, क्वांटिटेटिव्ह डेटा असेल, ह्या सर्व प्रकारचा डेटा आपण डेटाबेस टेबलमध्ये स्टोअर करतो. आणि इट्स स्टोर्ड इन अ टॅब्युलर फॉर्मॅट. टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सांगितलं, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कॉलम हेडर्स असतात आणि कॉलम रोज असतात. म्हणजे ज्यात हेडर्समध्ये आपण कॉलम हेडर देतो आणि त्याचे रोजमध्ये आपला पर्टिक्युलर डेटा असतो. तर रो आणि कॉलम वाईजमध्ये हा डेटा असतो. जनरल एक्झाम्पल मी सांगितलं तुम्हाला की अशा स्वरूपात असतो की फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल, सिटी, हा 4 कॉलमचा एक टेबल आहे. त्याच्यात आपण वेगवेगळे इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. मग ही इन्फॉर्मेशन आता इथं 2च रोज दाखवलेली आहे मी, परंतु याच्यात हजारो रेकॉर्ड, लाखो रेकॉर्ड्स पण स्टोअर होऊ शकतात. आणि एक्सेलला काही लिमिटेशन्स आहे. एक्सेलला माझ्या मते काहीतरी हजारांचं रेकॉर्ड आहे की माझ्या मते, हा 10 लाख, हा असं काहीतरी रेकॉर्ड आहे की त्याच्यावरती आपण स्टोअर करू शकत नाही. तर याच्यात एसक्यूएल मध्ये तसं काही लिमिटेशन नसतं. आपण जशी डेटाबेसची साईज असेल त्या हिशोबाने आपण त्याला स्केल अप करू शकतो. म्हणजे बरीचशी स्केलेबिलिटी आहे. तर तो एक फायदा आहे. त्यामुळे ह्या डेटाबेसेस आणि व्यवस्थित आपल्याला ॲक्सेस करायला पण सोप्या, याची सेफ्टी पण आहे, सिक्युरिटी पण आहे, व्यवस्थित स्टोरेज असतात आणि याचे मोठे-मोठे सर्व्हर असतात. म्हणजे ज्याच्यात की क्लाउड सर्व्हर आले आता. क्लाउडमध्ये हा डेटा सेफ आणि सिक्युअर्ड असू शकतो. तर व्हॉट इज आर-डी-बी-एम-एस? आता आर-डी-बी-एम-एस एक कन्सेप्ट आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे जो काही डेटाबेस आहे त्याला मॅनेज करण्यासाठी एक कन्सेप्ट आहे, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. इट्स अ सेट ऑफ सॉफ्टवेअर टूल्स दॅट कंट्रोल द डेटा. जो काही डेटा आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करतोय त्याला कंट्रोल करण्याचं काम हे आर-डी-बी-एम-एस या पर्टिक्युलर टूलने किंवा एक मेथोडॉलॉजी म्हणू शकतो किंवा आपण एक गाईडलाईन्स म्हणू शकतो की यूज करा, म्हणजे यूज केलेली असते. त्यासाठी आपण हे आर-डी-बी-एम-एस ही एक कन्सेप्ट आहे, विच विल हेल्प अस टू ॲक्सेस, ऑर्गनाइज अँड स्टोअर द डेटा प्रॉपरली. म्हणजे ॲक्सेस करण्यासाठी, म्हणजे ॲक्सेस म्हणजे काय की प्रॉपर कोणाला ॲक्सेस द्यायचा, कोणाला रीड ओन्ली ॲक्सेस द्यायचा आहे की राईट ओन्ली ॲक्सेस द्यायचा आहे, की कोणाला रीड ओन्ली आणि राईट ओन्ली दोन्ही ॲक्सेस द्यायचे, त्या टाईपचं. ऑर्गनाइज कसा करू शकतो, ऑर्गनाइज म्हणजे प्रॉपरली ऑर्गनाइज, म्हणजे त्याच्यात डेटा टाईप स्पेसिफाय करणे, टेबलचे वेगवेगळे टेबल व्यवस्थित स्टोअर करणे आणि त्याचे स्टोरेज सिस्टम वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आर-डी-बी-एम-एस याच्यात अंडर येतात. आणि मग त्याच्यात मग MS SQL सर्व्हर, ओरॅकल, DB2 आणि MySQL ह्या गोष्टी आहेत. हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स ॲक्च्युअली. जसं की MySQL ही कंपनी, PostgreSQL ही एक अजून एक कंपनी की ज्यांनी वेगळं टूल काढलं. आता मायक्रोसॉफ्टचं मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर हे एक टूल आहे. IBMचं DB2 एक सॉफ्टवेअर आहे. ओरॅकलचं आहे ते ओरॅकल डेटाबेस, आणि SQL लाईटचं एक ओपन सोर्स डेटाबेस आहे. ते असे आहेत. हे जे काही आहे ना वेगवेगळे, अ, हे सॉफ्टवेअर टूल्स आहे की ज्याच्यात ते काय करतात, ते फक्त आपल्याला एक टेक्नॉलॉजी देतात की तुम्ही आमच्या ह्याच्यात डेटाबेस टेबल्स क्रिएट करू शकतात, डेटाबेस टेबल्समध्ये डेटा स्टोअर करू शकतात. यापैकी तुम्हाला एसक्यूएल टेक्नॉलॉजी टर्मिनॉलॉजी जर माहीत असेल तर यापैकी कोणत्या टूलमध्ये तुम्ही काम करू शकतात. फक्त थोडाफार सिंटॅक्स, थोडाफार चेंज असा असतो, तो काय जास्त नसतो. कन्सेप्ट तर सेमच असतात की डेटाबेसमध्ये प्रत्येक डेटाबेस जे सॉफ्टवेअर आहे इथे जे दिलेले, याच्यात प्रत्येकामध्ये टेबल्स असतात.
त्या टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करणं आलं, डेटा डिलीट करणं आलं, अपडेट करणं आले वगैरे, ह्या सर्व गोष्टी त्या टेबल्समध्ये होत असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आपण म्हणतो ना की एक टूल आलं, त्यांचे थोडेफार फक्त सिंटॅक्स वेगवेगळ्या टूल्समध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, परंतु ओव्हरऑल जो कन्सेप्ट आहे एसक्यूएलच्या त्या सेम आहे. त्या क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला जर सपोज माय एसक्यूएल येत असेल एक एक टूल, तर तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या एखाद्या कंपनीत जेव्हा तुम्ही जॉईन झाले तिथं माय एसक्यूएल नाही, परंतु तुम्हाला मायक्रोसॉफ्ट सिक्वल सर्व्हरमध्ये काम करायची वेळ आली तरी करू शकता, काही अडचण नाही. किंवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, फक्त तुमच्या ते एसक्यूएलच्या टर्मिनॉलॉजी क्लिअर पाहिजे. बेसिक एसक्यूएल कमांड ज्या असतात त्या इथं दिलेल्या आहे. आता आपण हे प्रॅक्टिकल सहित आणि तुम्हाला सर्व आपण करून घेणार आहोत. जिथे की क्रिएट टेबल करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, डेटा इन्सर्ट करायचा, सिलेक्ट म्हणजे काय करतो आपण, रिट्रीव्ह करतो, टेबलमधून डेटा रिट्रीव्ह करण्याचं काम करतो. अपडेट म्हणजे आपण काही डेटा त्याच्यात अपडेट करू शकतो. डिलीट म्हणजे पर्टिक्युलर डिलीट करू शकतो. अजून एक ड्रॉप कमांड आहे जी की पूर्ण टेबल ड्रॉप करून टाकते टेबल डेटाबेसमधनं. तर ह्या काय कन्सेप्ट्स आहे त्या आपण आता प्रॅक्टिकली बघणारच आहोत. आता मी तुम्हाला याच्या अजून एक थेरोटिकल कन्सेप्ट घ्यायच्या होत्या, परंतु तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आता तर उद्या आपण त्या बघूया. आणि मी तुम्हाला एसक्यूएल सर्व्हर जे टूल आहे ना ते इन्स्टॉल आणि डाउनलोड करून घ्यायला सांगितलं होतं. ते जर केलं असेल तुम्ही, केलं की नाही माहीत नाही, किती जणांनी केलंय का, हँड रेज करता का? अभिजितने केलंय. अजून हां, अविनाश, गौरव, स्वप्न, हां, तुम्ही केलंय. तुम्हाला काही प्रॉब्लेम आलेला नाही ना? म्हणजे ज्यांचं झालंय हँड रेज केलेले, संकेतने केलंय, तर तुमचं व्यवस्थित इन्स्टॉल झालेलं आहे. जेवढी म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की जे व्हिडिओ जर पूर्ण फॉलो केला तो माझा, तर त्याच्यात तुम्हाला इथपर्यंत आले असतील तुम्ही. ॲडव्हेंचर वर्क्स 2019 ह्या डेटाबेसपर्यंत तुम्ही डेटाबेस एक इम्पोर्ट, हा सॅम्पल डेटाबेस आहे जो तो इथं केला असेल तुम्ही. आणि याच्यात तुम्हाला भरपूर असे टेबल्स वगैरे दिसतील. आता ह्या सर्व गोष्टी आहे ना, याचा मी तुम्हाला उद्या ओव्हरव्ह्यू देतो की हे टूल नेमकं काय, कसं यूज करायचं वगैरे. या सर्व गोष्टी मी उद्या तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवून देतो. परंतु ह्या गोष्टी करा. बाकीच्यांनी ज्यांनी ज्यांनी केलेलं नाही, आता कोणी कोणी केलेलं आहे, अतुल अतुल, नानासाहेब, नयन, प्रणव आणि प्रवीण, संकेत, या तुम्ही ट्राय करा हे करण्याचं. अतुलने केलेलं आहे वाटतं ऑलरेडी. तर हां, पण बाकीच्यांनी जे आहे ना, हो हो, हां हां, तर ज्यांचं ज्यांचं नसेल ना, तरच आहे ना, हा म्हणजे हँड रेज नाही केला. ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल तरी काय हरकत. हां, वेगवेगळे वेगवेगळे टूल आहे. माय एसक्यूएल एक वेगळं टूल आहे आणि एसक्यूएल सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर वेगळे आहे. मी जे आता इथं दाखवतोय ते पण वेगळे आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हे जे टूल्स मी इथं सांगितले होते तुम्हाला, ते सर्व हे वेगवेगळे आहे. आता आपण जे प्रॅक्टिकली घेणार आहे ते मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर हे घेणार आहोत. आणि माय एसक्यूएल पण इथं वेगळे आहे. तर हरकत नाही, तुम्ही ऑलरेडी माय एसक्यूएल वगैरे शिकले असाल तरी तुम्ही ते पण करा. आणि म्हणजे ते पण असू द्या तुमच्याकडे स्किल म्हणून, पण हे पण शिकून घ्या मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ॲज अ पार्ट ऑफ दिस कोर्स. तर हे करूया आपण प्रॅक्टिकली. आणि त्या एवढं सेटअप करून घ्या, म्हणजे आज तरी ॲटलिस्ट ज्यांनी राहिलेले ना त्यांनी एवढं सेटअप करून घ्या. इथपर्यंत येईल. काही अडचण आली तर आपण मला उद्या आपण डिस्कस करू शकतो. मी तुम्हाला दाखवून देईल की कसं करायचं इन्स्टॉल वगैरे. ठीक आहे. सोप्या गोष्टी आहे खूप, परंतु एवढं करून घ्या आणि मग उद्या आपण याचे प्रॅक्टिकल करूया.